विदर्भाच्या एका छोट्याशा शहरात असलेलं शिवशक्ती कॉलेज. स्वप्न, स्पर्धा, मैत्री आणि संघर्ष यांचं जिवंत मैदान. इथे दरवर्षी हजारो तरुण तरुणी येतात. कुणी डॉक्टर होण्याच्या आशेने, कुणी इंजिनियरच्या स्वप्नांनी, तर कुणी फक्त स्वतःला शोधायला. या कॉलेजमध्ये शिकणारा आदित्य देशमुख, एक साधा, हुशार पण आतून अस्वस्थ मुलगा, या गोष्टीचा केंद्रबिंदू. आदित्यचा जन्म शेतकरी कुटुंबात. वडील, काका, 4 एकर कोरडवाहू शेती, आई घर सांभाळणारी कष्टाळू. घरची परिस्थिती तंग, पण शिक्षणावर प्रचंड विश्वास. आदित्यने 12वीमध्ये चांगले गुण मिळवले आणि शहरातल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. घरून येताना आईने डोळ्यात पाणी आणून सांगितलं, "बाळा, आमचं स्वप्न तुझ्यावर आहे." कॉलेजमध्ये पहिलाच दिवस. मोठं कॅम्पस, उंच इमारती, वेगळीच हवा. गावाकडच्या साधेपणातून आलेल्या आदित्यला इथली झगमग थोडी दडपून टाकणारी वाटली. पण मनात ठाम निर्धार, काहीही करून यशस्वी व्हायचं. पहिल्या आठवड्यातच आदित्यची ओळख राहुल, समीरा आणि अक्षयशी झाली. राहुल श्रीमंत घरातला, आत्मविश्वासाने ओसंडून वाहणारा. समीरा टॉपर्समध्ये, स्पष्ट व्यक्ती, कष्टाळू. आणि अक्षय मध्यमवर्गीय पण कॉलेज पॉलिटिक्समध्ये रस असलेला. सुरुवातीला सगळं छान चाललेलं. ग्रुप स्टडी, कॅन्टीनमध्ये चहा, लेक्चर बंक करून कॅम्पस फिरणं. पण हळूहळू स्पर्धा जाणवू लागली. गुणांची तुलना, सोशल मीडियावरची झळाळी, महागड्या गॅजेट्स. आदित्यला कमीपणाची भावना सतावू लागली. सेमिस्टरची फी भरायची वेळ आली. वडिलांनी कर्ज काढून पैसे पाठवले. फोनवर त्यांचा थरथरता आवाज, "कसंही करून शिक." आदित्यचं मन भरून आलं. कॉलेजमध्ये पार्ट टाइम काम शोधलं. संध्याकाळी कॅफेमध्ये वेटरची नोकरी, रात्री अभ्यास. थकवा वाढत गेला. राहुल पार्टीसाठी बोलवायचा, पण आदित्य नकार द्यायचा. हळूहळू अंतर वाढू लागलं. सोशल सर्कलमध्ये तो मागे पडत असल्याची जाणीव टोचू लागली. पहिल्या सेमिस्टरच्या परीक्षेत आदित्य अपेक्षेइतके गुण मिळवू शकला नाही. थकवा, वेळेचं नियोजन बिघडलं. समीरा टॉपर झाली. राहुलही पास झाला. अक्षय कॉलेज युनियनमध्ये पुढे गेला. आदित्य मात्र स्वतःवरच रागवला. त्या रात्री हॉस्टेलच्या खोलीत तो एकटाच बसला. भिंतीवर आईवडिलांचा फोटो. मनात एक प्रश्न, मी खरंच लायक आहे का? आत्मविश्वास ढासळला. समीरा आदित्यजवळ आली. तिने त्याला समजावून घेतलं. अभ्यासात मदत केली. हळूहळू मैत्रीचं रूप प्रेमात बदलू लागलं. पण राहुललाही समीराबद्दल आकर्षण होतं. कॉलेजमध्ये कुजबूज सुरू झाली. आदित्यला भीती वाटू लागली. मी तिला सांभाळू शकेन का? आर्थिक परिस्थिती, करिअरचा अनिश्चितपणा, सगळं डोक्यावर. एक दिवस राहुलने थेट समोरासमोर सांगितलं, "तू तिच्यासाठी योग्य नाहीस." हे शब्द आदित्यच्या काळजावर घाव घालून गेले. त्या घटनेनंतर आदित्य अधिकच गप्प झाला. कामावर लक्ष, अभ्यासात अडथळे. एका परीक्षेत तो नापास झाला. कॉलेजमध्ये अपयशाची चर्चा. अक्षयने राजकारणासाठी ही गोष्ट वापरली. आदित्य एकाकी झाला. आईचा फोन आला, "कसं चाललंय?" आदित्य खोटं बोलला, "छान." फोन ठेवल्यावर अश्रू अनावर झाले. कॉलेजमध्ये प्रोफेसर देशपांडे होते. कठोर पण न्यायप्रिय. त्यांनी आदित्यला बोलावलं, "तू हुशार आहेस, पण दिशाहीन. संघर्षापासून पळत नाहीत, त्याला सामोरं जातात." त्यांनी स्कॉलरशिप, टाईम मॅनेजमेंट, मेंटरशिप याबद्दल मार्गदर्शन केलं. त्या दिवशी आदित्यने ठरवलं, पुन्हा उभं राहायचं. आदित्यने पार्ट टाइम बदलून लायब्ररी असिस्टंटची नोकरी घेतली. वेळ वाचला. सोशल मीडियावर वेळ कमी केला. रोजचं वेळापत्रक ठरवलं. समीरा त्याच्या पाठीशी उभी राहिली. दोघांनी स्पष्ट संवाद साधला. राहुलशी थेट बोलून गैरसमज दूर केले. स्पर्धा असेल पण शत्रुत्व नको, आदित्य म्हणाला. राहुलनेही हातपुढे केला. पुढच्या सेमिस्टरमध्ये आदित्यने उत्तम गुण मिळवले. स्कॉलरशिप मिळाली. घरी पैसे पाठवताना वडिलांचा अभिमानाचा आवाज कानात घुमला. कॉलेजमध्ये त्याची ओळख मेहनती, शांत विद्यार्थी म्हणून झाली. अक्षयचं राजकारण फिकं पडलं.
प्रोफेसर देशपांडे यांनी आदितीला प्रोजेक्ट लीड दिला. अंतिम वर्षाच्या परीक्षेआधी पुन्हा ताण, पण यावेळी आदित्य खचला नाही. ध्यान, व्यायाम, नियोजन सगळं पाळलं. परीक्षेनंतर निकाल लागला. आदित्य डिस्टिंक्शनमध्ये पास. दीक्षांत समारंभाच्या दिवशी आईवडील उपस्थित. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू. आदित्यने मनात म्हटलं, संघर्ष मला मोडायला नाही, घडवायला आला होता. ही गोष्ट आहे प्रत्येक कॉलेजमधल्या त्या विद्यार्थ्यांची जो पडतो, उठतो आणि शेवटी स्वतःला जिंकतो. या गोष्टीतून एकच बोध मिळतो, संघर्ष टाळता येत नाही, पण त्यातून मार्ग नक्कीच काढता येतो.